हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि ना काय होतं म्हणजे प्रोत्साहन देणं जर कमेंट जर आल्या ना खूप छान वाटतं. काय झालं काल मला एका ताईंची कमेंट आली ती छान होती, मला खूप आवडली, त्यांना मी रिप्लायसुद्धा दिला आहे. तर अशाच कमेंट करत राहा. म्हणजे काय होतं ना, एखाद्या दिवशी असं मूड हाफ असतो, काहीच करू वाटत नाही, पण असं काहीतरी चांगलं वाचलं किंवा काय झालं ना तर परत तेच काम करायला प्रोत्साहन येतं. तर एका ताईंची कमेंट आली ते मला छान अशी. आणि माझी मैत्रीण जे आता नवीन जे सबस्क्रायबर आहेत तर माझे मैत्रिणीच आहेत सगळ्या. तर तुम्ही पण काहीतरी व्यवसाय करा. तर त्याला मार्केटिंग आता मी पण मार्केटिंगसाठीच करते ना हे सगळं. मार्केटिंग थोडंसं अवघड आहे बरं का. मला ना 2021पासून ते आत्तापर्यंत मार्केटिंग करायला बराच वेळ लागला, तेव्हा आत्ता कुठं माझं थोडंसं सेटल झालं आहे. तर मार्केटिंग हा ना खूप जास्त महत्त्वाचा विषय आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यांनी जे काम केलं तर होऊन जातं. तर काय होतं, आज ना खूप जास्त काम होतं मला. तर आरूला शाळेत नेऊन सोडलं आणि शाळेत सोडल्याच्यानंतर ना बँकेत गेले, बँकेतलं काम केलं. तर जरा अकाउंटचे स्टेटमेंट आणायचे होते ते आणले. त्यानंतर ना आईंचं KYC करायची होती लाडक्या बहिणीची. तर तिथं गेले, पण तिथं काय लय खूप जास्त वेळ माझा असाच गेला, कारण सर्व्हर त्यांचा डाऊन होता आणि सर्व्हर चालतो आहे ते फार संध्याकाळी चालतो आहे, म्हणजे म्हणजे रात्री झाल्यावर. आणि त्यांनी म्हटले की मी केव्हा पण फोन करेन, म्हणजे पहाटं वगैरे केव्हा पण फोन करेन OTPसाठी, कारण आता काय सर्व्हर डाऊन आहे म्हणून. तर मी म्हटलं ठीक आहे मग आता काय. तर आले घरी मग, आणि घरातला माझा तसाच राडा होता. बाकी सगळं आवरून गेले ते मी घरचं धुणं भांडी सगळं फक्त दुकानावर यायचं राहिलेलं, म्हणून म्हटलं आल्यावर ना पटपट दुकान पहिल्यांदा आवरून घ्यावं. आणि परत पण मला रेकॉर्ड लिहायला बसायचं आहे. तर जागा आता इथली मशीन नाही, मशीन मी देऊन टाकली, कारण त्याच्यावर काय बसणं मला होईना झालं आहे. आणि कंबर इतकी जास्त दुखते आहे ना, म्हणजे थोड्या वेळ जरी बसलं ना तरी कंबर जास्त दुखते आहे माझी, म्हणून मी जास्त त्या मशीनच्या काही नादी लागत नव्हते. तर तरी पण घेतलेलं मी, म्हटलं आपलं चांगलं जाऊ दे, एखादी कुठं लागते म्हणून. तर माझं ना चाललेलं बरं का गोदड्या हे शिवायचं, पण माझ्याच्याने ते जमणं झालं, म्हणजे कंबरच म्हणजे साथ देईना मला. त्यामुळं मग माझं मी ती कॅन्सल करून मशीन देऊन टाकली मी ती. आणि आता म्हटलं चाललं नवीन एक काहीतरी करावं म्हणून तसं डोकं चाललं आहे माझं. तसं पण बरंच काय करते मी, दळणं दळते घरची. तर शिरड आहेत घरी थोड्याशा, किती 3-4-5 शिरड आहेत. आणि दुकान आहे आपलं. आणि मी CRP म्हणून पण काम करते. त्याचं महिन्याला पेमेंट असते बरं का, पण 6 महिन्यातनं किंवा 8 महिन्यातनं असं पेमेंट होतं, ते एकदम रक्कम येते. त्यामुळे एखादं असं दर महिन्याला येण्यापेक्षा ना एकदम आलेलं चांगलं असतं, कारण म्हणजे एखादी वस्तू तरी होऊन जाते, देणं घेणं असतं कोणाचं काय असतं ते तरी निपटून जातं. तर आता बाकीचं सगळं आवरून झालं आहे माझं. दुकान झाडायचं राहिलेलं, कारण ना काम करत ना इकडून तिकडं करण्यात ना जास्त वेळ जातो माझा. आणि एक दिवस काय होतं, दुपार होती पार धुणं भांड्यालाच, मग मी कधी करणार ना. आणि दिवसभर नाचून ना पहाटं उठणं शक्य नाही मला. त्यामुळं मग, आणि ही माती आहे माझ्या दुकानातला चालणारा सगळ्यात जास्त आयटम आहे तो, माती, खायची माती. तर कुणाला जर पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करा, मी तुम्हाला माती देईन खायची. कारण शहरामध्ये मला नाही वाटत की माती मिळत असेल, पण क्वचित मिळत असेल, कारण माझ्या इथं इतक्या बाया माती खातात. म्हणजे का खातात मला नाही माहिती, पण खातात. कारण जेव्हा मी पहिल्यांदा दुकान टाकलं तेव्हा मला विचारायला तर खायची माती आहे का, म्हणलं माती पण खातात काय, म्हणजे असं मला माहीत होतं गरोदरपणी म्हणजे माती खातात बरं का बायका, पण अशी कोणी माती खातं हे मला माहीत नव्हतं. आणि त्यानंतर ना मग मी माती मागवली बरं का, कारण एक गाडी ती माझ्याकडं, त्याच्यात माती असते आणि ₹1 फक्त पुडी मिळते ती. तर कुणाला पाहिजे असेल तर मला सांगा, म्हणजे कमेंट करून सांगा मला की माती पाहिजे म्हणून. आणि ₹1 एक पुडी होतं, आणि एका पुडीमध्ये 4 खडं येतात बारक्या मातीचं. आणि खायला पण चांगली लागते म्हणतात, कारण नेत्यातच एका टायमिंगला 20-20 एक जण ना 20-20 30-30 पुड्या नेतं मातीच्या. तर लागत असेल चांगली माती बरं का. आणि म्हणजे त्यातनं पण फरक आहे, पांढरी माती, काळी माती. तर माझ्या इथं जास्त वेळ करून ना काळी माती जाते, पांढरी माती एवढी जात नाही, पण काळी माती खात्यात, पांढरी माती पण मागतात बघा काय. आणि तर म्हणजे माती जर कुणाला पाहिजे असेल तर मला नक्की सांगा, कमेंट करा आणि मला नक्की सांगा, मी तुम्हाला बघू कशी पण पोचवेन, पण पोचवेन नक्की.
तर सगळं आवरलं आहे. आता मी आता झाडून काढायचं आहे मला, कारण ना खूप जास्त उशीर होतो परत. नंतर एखादं गिऱ्हाईक आलं की तासभर उठतच नाही जागेवरून. तर एवढंच काय ते सांगायचं होतं फक्त. आणि हो, काय झालं आहे, आमच्या आबांच्या पायाला ना ऑपरेशन करायला सांगितलं डॉक्टरांनी. आपला जो घोटा असतो ना पायाचा, तिथे त्यांना ना अशी सूज आली ती. आणि कारण बाजार करतात ना, ते बसून बसून त्यांना सूज आली ती त्यांच्या पायावरती. आणि ते पायाची सूज ना थोडीशी अशी, हे सुजल्यावर कसं होतं आपल्याला जडजड वाटतं, दुखत काय नव्हतं, हिंडत फिरत होते बरं का. पण त्यांना आता ऑपरेशन करायला सांगितले, कारण त्या गोट्याच्या हाडाला पाणी झाल्याचं म्हणून सांगितलं त्यांनी. आधी सोनोग्राफी करून बघितली, त्यात पाणी झालेलं कळल्याच्यानंतर हाडाच्या डॉक्टरकडे गेलं. मग तिथे त्यांनी सांगितलं ऑपरेशन करायला. आणि आज परत म्हणजे दुसऱ्या डॉक्टरची म्हणजे सेकंड ओपिनियन काय म्हणतात ना, ते करायला घेतले, म्हणजे गेलेत ते. तर बघू आता कसं होतं आहे. नाहीतर मग माझे 2 दिवस ना व्हिडिओ यायला लेट झाला, कारण गाळ्याचा पण विषय माझा चाललेला. मग त्यात मी कॅन्सल केलं, म्हणजे मला मिळालंच नाही कॅन्सल करायला. तर मग मी डोक्यातनंच काढून टाकलं की गाळा घ्यायचा आहे म्हणून. कारण आता हेच म्हणजे आजारी वगैरे पडले, परत माझं गाड्याचं माझं काय आणि तुझं काय. आणि त्यामुळं मग म्हटलं चला जाऊ द्या, एवढी पाच देऊया इकडे करून. तर त्यासाठीच म्हणलं तुम्हाला पण सांगावं, कारण सगळं सांगते ना. मग म्हटलं चला आता बोलूया. आणि असं बोललं ना खूप छान वाटतं मला, म्हणजे असं मैत्रिणीसाठी. माझ्या काय जास्त मैत्रिणी नाहीत बरं का, कारण काय माहिती आहे का, मैत्रिणी असल्या ना तर अशा लई नसावा खंडीला पिंडी, पण 1-2च मैत्रिणी असाव्या बघा, आपण त्याला काही सांगू शकतो. आणि माझं असं इथं असं मैत्रिणी वगैरे काही नाही. शाळेत पण माझ्या मैत्रिणी जास्त नव्हत्या, 1 किंवा 2 अशा. ती पण लय गष्टनीतल्या अशा नव्हत्या की हाय म्हणून करायच्या मैत्रिणी, असं काहीच नव्हतं. आणि इथं आलं आपण कामापुरत्याच मैत्रिणी, असं काय नाही बाबा आपण सगळंच त्याला सांगू शकतो, ती एक दुसरं कोणालाच सांगू शकत नाही, अशी एकसुद्धा नाही. तर मला असं हे बरं वाटतं मग ह्याच्यावरती. ओळखीच्या नाही काय नाही तरी आपण तुम्ही एकदम इतकं छान, म्हणजे जे व्हिडिओ बघतात ना ते छान इतकं ऐकून घेतात ना, खूप छान. आणि कमेंट पण खूप छान करायला लागलाय तुम्ही आता, म्हणून म्हटलं चला हे पण तुम्हाला सांगावा. आता बघू त्यांचं ऑपरेशन होतं आहे का, कसं होतं आहे का, काय होतं आहे काय माहिती. पण त्यांना म्हटलं ऑपरेशन करण्यापेक्षा गोळ्या औषधावर जिरत असलं ना ती, तर नको फाडाफाडी करायला. तर बघू आता त्या परत आल्यावर नक्की कसं होतं आहे काय माहिती. तर एवढंच काय ते. आणि परत नंतर ना रुटीन आपलं हेच चालू राहते. परत आमची 10 तारखेपासून 10 ते 13 परत ट्रेनिंग आहे आमचं. व्हिजन 1चं ट्रेनिंग व्हिजन 3चं ट्रेनिंग चाललं आहे आमचं आमच्या प्रभागामध्ये. तर चला, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा.